आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे 3.25 कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच मे महिन्यापासून ह्या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत। आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार, जागेचे भाडे अदा करण्यात येणार आहे। त्या संदर्भात महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी यांनी दिली आहे। त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्राच्या जोडीने केंद्र शासनाच्या योजनातून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत 43 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत। तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत। नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे ह्या योजनेत आणखी 25 दवाखाने नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती ही उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली। आपला दवाखाना ह्या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून सातत्याने वृत्त येत आहेत। त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकले असल्याचा उल्लेख आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली। उपायुक्त उमेश बिरारी यांनी ह्या पत्रकार परिषदेत ह्या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली। यावेळी महापालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाने देखील उपस्थित होत्या। आपला दवाखाना ही जी स्कीम आहे सन 2020 पासून राबवण्यात येत होती आणि त्यासाठी मेड ऑन गो ही बेंगलोरची कंपनी कंत्राटदार म्हणून काम करत होती। या कंपनीने ठाणे शहरामध्ये खाजगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे आपला दवाखाना सुरू केलेले होते आणि कंपनीने त्या ठिकाणी काही बोर्ड बॅनर आपला दवाखान्याशी संबंधित लावलेले होते। कंपनीचा कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आला। आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून 80 दवाखाने प्राप्त झाले, त्यामुळे आपण नवीन कंत्राट काही सुरू केलं नाही आणि त्या कंपनीचा कंत्राट संपल्यामुळे कंपनीने त्यांचा कारभार जो आहे तो आटोपता घेतला। जाताना कदाचित त्यांच्याकडून ते भाड्याच्या प्रिमायसेसमध्ये लागलेले बोर्ड बॅनर राहून गेले असतील। ते बोर्ड बॅनर आपण काल संपूर्ण शहरात फिरून 46 ठिकाणी खात्री करून काढून घेतले। 4 वर्षाची फिगर माझ्याकडे आहे। डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 19,40,307 रुग्णांनी या आपला दवाखान्याचा फायदा घेतला किंवा तिथे उपचार घेतले आणि या कालावधीमध्ये कंपनीला 4 वर्षामध्ये 29,10,45,975 इतक्या रकमेचं पेमेंट करण्यात। सर, एक वेगळा प्रश्न होता। कळवा छत्रपती महाराज रुग्णालय जे आहे ते कळवा रुग्णालय, तिथे प्रसिद्धीगृहामध्ये एकूण 25 बेड आहेत आणि त्या ठिकाणी 32 महिलांना ठेवण्यात आल्याची एक माहिती समोर येते। काय नेमकी सध्याची स्थिती आहे? ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणारं जे कळवा रुग्णालय आहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, त्या ठिकाणी आपला मॅटर्निटी वॉर्ड बऱ्यापैकी मोठा आहे। त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि 35 बेडचं आपलं ते हॉस्पिटल मॅटर्निटी वॉर्ड आहे आणि या व्यतिरिक्त आपले ठाणे शहरामध्ये 6 मॅटर्निटी होम आहेत। 6 मॅटर्निटी होम आहेत जिथे आता आपण अतिउच्च दर्जाच्या सेवा देतो। आपल्या सगळ्या मॅटर्निटी होमला मॉड्युलर ओटी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील कदाचित आपल्याला उपलब्ध होणार नाही अशा पद्धतीचा मॉड्युलर ओटी, चांगले AC वॉर्ड आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तथापि कळवा हॉस्पिटलला अचानक जास्त पेशंटची गर्दी झाली, त्याऐवजी मॅटर्निटी होमला जर हे पेशंट गेले असते तर त्यांना ह्या पद्धतीने वेटिंगला थांबावं लागलं नसतं आणि 35 बेडचा जरी वॉर्ड असला तरी वेळ प्रसंगी आपण बेड वाढवून वॉर्डची क्षमता वाढवतो। आपल्याकडे डॉक्टर्सची आणि औषधांची कमतरता नाही। सर, आपण जर पाहिलं तर कंत्राटदाराची असलेली बँक गॅरंटी यांची रक्कम याच्या तुलनेत कंत्राटदाराकडून कंत्राटदाराला देय असलेली किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आणि जागा मालकांना देय असलेली रक्कम कमी आहे। त्यामुळे महानगरपालिकेला कोणताही भुर्दंड बसण्याचा प्रश्न उद्भवत नाही। कंपनी अग्रीमेंटमध्ये दिल्ली संदर्भात काही संस्था निगडीत आहेत का? दिल्ली संदर्भात काही संस्था निगडीत आहेत का?
मेडगो कंपनीच्या ॲग्रीमेंटमध्ये? मेडोंगो कंपनीच्या ॲग्रीमेंटमध्ये दिल्ली संदर्भात कोणती संस्था माझ्या तरी वाचण्यात नाही. सर्वांचे आभार, धन्यवाद.